हाय गृहिणी, आज आपण कॅन्डल्सचे टाईप बघणार आहोत. त्यात मेन 3 टाईप आहेत: सिंगल कॅन्डलस्टिक, डबल कॅन्डलस्टिक आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक. फर्स्ट आहे सिंगल हॅमर कॅन्डलस्टिक. या पॅटर्नमध्ये डाऊन ट्रेंड म्हणजेच मंदीच्या शेवटी तयार होतो हा कॅन्डल आणि तेजीचे म्हणजे बुलिश मार्केटचे संकेत देतो. म्हणजे कसं, ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड चालू असतं त्यावेळेस असं इथं खाली कुठेतरी बुलिश हॅमर तयार होतो, म्हणजे वरती बॉडी असते आणि खाली वीक असते. याचा अर्थ इथून मार्केट वर जाण्याची शक्यता असते. दुसरा आहे हँगिंग मॅन. हा अगदी हॅमरसारखं दिसतो, पण हा तेजीच्या म्हणजेच अपट्रेंडच्या वरच्या टोकावर तयार होतो आणि मंदीचे संकेत देतो. म्हणजे ज्यावेळेस अपट्रेंड चालू असतो त्यावेळेस हँगिंग मॅन तयार झाला तर असं समजायचं की इथून मार्केट खाली जाणार आहे. दोन्हीतला फरक नीट समजावून घ्या. दिसायला दोन्ही सेम असतात, पण हॅमर हा अपट्रेंडमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये खाली तयार होतो आणि अपट्रेंडचे संकेत देतो, आणि हँगिंग मॅन अपट्रेंड चालू असताना वरती तयार होतो आणि डाऊन ट्रेंडचे संकेत देतो. नेक्स्ट आहे डोजी कॅन्डल. यात बॉडी नसते किंवा खूपच बारीक बॉडी असते. ओपन आणि क्लोज प्राइस जवळपास सारखीच असते आणि म्हणजेच दिसायला ही प्लस साईनसारखी दिसते आणि हे मार्केटमधील अनिश्चितता म्हणजेच इनडिसिजन्स दर्शवते. म्हणजे ट्रेंड बदलण्याची शक्यता असू शकते, पण यात जास्त म्हणजे यात काय महत्त्वाचं आहे तर ही कॅन्डल मार्केटमधील अनिश्चितता म्हणजे साईडवेज जाण्याची शक्यता आहे असं डोजी कॅन्डल सांगते. फोर्थ कॅन्डल आहे मारुबुजू. या कॅन्डलला वर किंवा खाली शॅडो किंवा वीक नसते. तर यात पण 2 टाईपचे असतात. ग्रीन मारुबुजू ही स्ट्रॉंग बुलिश असते, म्हणजे मार्केट वरती जाण्याची शक्यता असते. आणि ज्यावेळेस रेड मारुबुजू होतो म्हणजे अशी पूर्ण बॉडी ज्याला वीक नसते अशी कॅन्डल जेव्हा तयार होते त्याचा संकेत असा असतो की इथून मार्केट पडणार आहे, म्हणजे स्ट्रॉंग मंदी येणार आहे. नेक्स्ट आहे शूटिंग स्टार. हा दिसायला उलटा हॅमर सारखा दिसतो, म्हणजे तेजीच्या शेवटी तयार होतो आणि इथून किंमत पडण्याचे म्हणजे बेरीजचे संकेत मिळतात. म्हणजे मार्केट अपट्रेंड चालू असताना ज्यावेळेस वरती असा शूटिंग स्टार कॅन्डल तयार होते, याचा अर्थ इथून पुढे मार्केट खाली येण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आपण सिंगल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघितले. आता आपण डबल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघूया. यामध्ये पण 3 कॅन्डल्स टाईप आहेत. पहिला आहे बुलिश इंगल्फिंग, दुसरं बेरिश आणि थर्ड बुलिश हारामी. तर ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये असतं आणि ज्यावेळेस पहिली कॅन्डल छोटीशी रेड आणि नेक्स्ट कॅन्डल मोठी ग्रीन, म्हणजे ही ग्रीन कॅन्डल पूर्ण रेडला इंगल्फ करते म्हणजेच गिळते, अशा वेळी समजून जायचं की इथून पुढे मार्केट हे अप ट्रेंडला जाणार आहे, म्हणजेच मंदी संपून तेजी सुरू होणार आहे. नेक्स्ट कॅन्डल आहे बेरिश इंगल्फिंग. जेव्हा मार्केटमध्ये अपट्रेंड चालू असताना पहिली कॅन्डल छोटीशी ग्रीन आणि नेक्स्ट मोठी रेड कॅन्डल बनते, म्हणजेच रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डलला इंगल्फ करते. अशा वेळी समजून जायचं की ते मार्केटमध्ये तेजी संपून मंदी येण्याची शक्यता असते. नेक्स्ट आहे बुलिश हारामी. बुलिश हारामीमध्ये पहिली कॅन्डल मोठी रेड असते आणि नेक्स्ट कॅन्डल ग्रीन असते. या कॅन्डलमध्ये मार्केट वर जाण्याचे संकेत असतात. आतापर्यंत आपण 2 टाईपचे कॅन्डल्स बघितले, एक सिंगल आणि डबल. आता बघूया ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. यामध्ये 4 टाईप असतात. पहिलं मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, 3 व्हाईट सोल्जर्स आणि 3 ब्लॅक क्राउन्स. मॉर्निंग स्टार हा पडत्या मार्केटमध्ये तयार होतो, म्हणजेच बेरिश मार्केटमध्ये जेव्हा एक मोठी रेड कॅन्डल मध्ये छोटीशी कॅन्डल आणि नेक्स्ट ग्रीन कॅन्डल मोठी अशी तयार होते, याचा अर्थ इथून पुढे मार्केट स्ट्रॉंग बुलिश होणार आहे, म्हणजेच अपट्रेंड सुरू होणार आहे. नेक्स्ट आहे इव्हिनिंग स्टार. हे कॅन्डलचे पॅटर्न
अप ट्रेंड चालू असताना होतात. पहिली कॅन्डल मोठी ग्रीन असते, नेक्स्ट छोटी असते दोजीसारखी, आणि नेक्स्ट मोठी रेड ग्रीन असते, रेड असते. याचा अर्थ इथून पुढे मार्केट स्ट्रॉंग बेरिशकडे जाणार आहे, म्हणजे डाऊन ट्रेड सुरू होणार आहे. थर्ड वन आहे 3 व्हाईट सोल्जर्स. याचा अर्थ डाऊन ट्रेडमध्ये ज्यावेळेस सलग 3 ग्रीन कॅन्डल्स होतात, असे कॅन्डल्स तयार झाल्यानंतर समजून जायचं की मार्केट आता अपट्रेंडकडे जात आहे किंवा स्ट्रॉंग बुलिश होत आहे. आणि फोर्थ आहे 3 ब्लॅक क्राउड्स, म्हणजे अपट्रेंड चालू असताना सलग 3 रेड कॅन्डल्स झाले मोठ्या मोठ्या, तर समजून जायचं की मार्केट हे बेरिशकडे जात आहे, म्हणजे डाऊन ट्रेड सुरू होत आहे मार्केटमध्ये.